गुड मॉर्निंग. नमस्ते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ UGC मालविया मिशन टीचर ट्रेनिंग सेंटर छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीनं आयोजित रिफ्रेशर कोर्समध्ये IKS स्किल बेस इन करिक्युलम डेव्हलपमेंट यामध्ये मी सहाय्यक प्राध्यापक घुगे संदीप बाबासाहेब, सहाय्यक प्राध्यापक यमुनाबाई कुरे शिक्षणशास्त्र महाविद्यालय वडाळा तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर आपले मनपूर्वक स्वागत करतो. आज मी आपणासमोर महाराष्ट्रातील प्राचीन मराठी साहित्य आणि भारतीय ज्ञान परंपरा या विषयावर आपले विचार व्यक्त करणार आहे. आपले महाराष्ट्र राज्य हे अतिशय प्राचीन साहित्य परंपरा लाभलेलं असं राज्य आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये त्याला एक संतांची भूमी, थोरांची भूमी, छत्रपती शिवरायांची भूमी म्हणून या महाराष्ट्र राज्याला ओळखलं जातं. या महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक संत होऊन गेले. या संतांनी आपल्या जीवनामध्ये या महाराष्ट्रामधील प्राचीन साहित्यामध्ये आणि लोकसंवादामध्ये आपलं महत्त्वाचं असं योगदान दिलेलं आहे. तर या महाराष्ट्रातील प्राचीन मराठी साहित्यामध्ये या प्राचीन मराठी साहित्याचं योगदान भारतीय ज्ञान परंपरेमध्ये मोठ्या प्रमाणात योगदान असलेलं आपणास दिसून येतं. प्राचीन मराठी साहित्याचा कालखंड जर आपण पाहिला तर साधारण 13वे शतक ते 17वे शतक अशा 400 वर्षांचा कालखंड हा साधारणतः संत साहित्यांचा काळ म्हणून ओळखला जातो. 13व्या शतकापासून 17व्या शतकापर्यंत या 400 वर्षामध्ये अनेक संत या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले आणि या संतांनी आपल्या विचारामधून, आपल्या साहित्यामधून या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक योगदानामध्ये आपली महत्त्वाची भूमिका असं बनवलेली आहे. तर ही संत साहित्य आणि भारतीय ज्ञान परंपरा याच्यामधील संत साहित्याचं योगदान कसं हे आज आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तर या संत साहित्यामधील सर्वात प्रथमतः ज्यांचा नामोल्लेख सर्वात अग्रक्रमाने घ्यावा लागेल असे संत म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज. संत ज्ञानेश्वरांचा कालखंड हा साधारण 1275 ते 1296 असा हा फक्त 21 वर्षाचा अल्प कालखंड संत ज्ञानेश्वरांना लाभला. इसवी सन 1275 मध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील पैठण तालुक्यातील आपेगाव या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांचा जन्म झाला व इसवी सन 1296 मध्ये पुणे जिल्ह्यामध्ये आळंदी या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली. असं 21 वर्ष आयुष्य ज्ञानेश्वरांना लाभलं. या 21 वर्षाचा हा जो कालखंड आहे ज्ञानेश्वरांचा, तो कालखंड हा यादव राजवटीचा कालखंड म्हणून त्या समकालीन कालखंड आहे. त्या काळामध्ये देवगिरीच्या यादव साम्राज्यात राजर्षी रामदेवराय यादव यांचा तो काळ ओळखला जातो. संत ज्ञानेश्वरांनी या 21 वर्षाच्या कालखंडामध्ये आणि अनेक महत्त्वाची अशी कार्य केली. त्यामध्ये ज्ञानेश्वरी, ज्याला आपण भावार्थ दीपिका म्हणतो, अशा ज्ञानेश्वरीची निर्मिती संत ज्ञानेश्वरांनी केली. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ भगवद्गीतेचे भाषांतर व टीका, ओव्या या प्रकारामध्ये ज्ञानेश्वरांनी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे नगरीमध्ये या ठिकाणी केलेली आहे. ज्ञानेश्वरीला मराठी भाषेतील पहिले महाकाव्य असं म्हटलं जातं. त्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींनी अमृतानुभव नावाचा एक तत्त्वज्ञानात्मक ग्रंथ लिहिला. त्यानंतर त्यांनी हरिपाठ, अभंग अशा प्रकारचं साहित्य निर्माण केलं की हे साहित्य महाराष्ट्र
लोकसाहित्यामध्ये त्याचं योगदान मोठ्या प्रमाणात आहे. ज्ञानेश्वरीमुळे मराठी भाषेला साहित्यिक व तात्विक प्रतिष्ठा मिळाली. त्यांनी अध्यात्म आणि लोकजीवनाचा चांगला असा संगम ज्ञानेश्वरांनी त्यांच्या साहित्यातून, त्यांच्या जीवनकार्यातून घातला. त्यानंतर दुसरे संत आहेत संत नामदेव. संत नामदेवांचा कालावधी हा 1270 ते 1350 एवढा कालखंड त्यांचा आहे. त्यांचा जन्म 1270मध्ये नरसी, लातूर शहराजवळ जिल्हा हिंगोली या ठिकाणी त्यांचा जन्म झाला आणि त्यांचा मृत्यू अंदाजे 1350च्या सुमारास झाला. संत ज्ञानेश्वरांचे समकालीन व वारकरी संप्रदायातील प्रमुख संत म्हणून नामदेव महाराजांना पाहिलं जातं. नामदेव महाराजांनी आपल्या जीवनामध्ये त्यांनी अतिशय महत्त्वाचे असे कार्य केलं. नामदेव महाराजांनी हे भगवंतावरील आगाढ प्रसिद्धीसाठी किंवा भक्तीमुळे प्रसिद्ध असणारे संत आहेत. त्यांच्या पंढरीच्या पांडुरंगावर त्यांची प्रगाढ अशी भक्ती होती आणि त्या भक्तीचं चित्र त्यांच्या साहित्यामधून आपल्याला दिसून येतं. त्यांनी आपले अभंग व पदरचना यामधून समाजात भजन, कीर्तन, भक्तिभाव रुजवला. त्यांच्या रचनामध्ये विठ्ठल भक्ती, सामाजिक समता, प्रेम, दास्यभाव यांचं दर्शन होतं. नामदेव महाराजांनी फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेर पंजाब प्रांतातही घुमन, जिल्हा गुरुदासपूर या ठिकाणीही त्यांनी काही काळ वास्तव्य केलं. त्यांची नामदेव गुरुद्वारा या ठिकाणी आजही पंजाबमध्ये समाधी आढळते. नामदेवाच्या काही रचना शिखांचे पवित्र धर्मग्रंथ गुरुग्रंथ साहिबमध्ये सुद्धा समाविष्ट आहेत. त्यामुळे त्यांचा प्रभाव महाराष्ट्राबाहेर पंजाबपर्यंत पोहोचलेला आहे. त्यानंतर तिसरे संत आहेत संत एकनाथ. संत एकनाथांचा कालावधी हा 1533 ते 1599 असा हा साधारणतः 68 वर्षाचा कालखंड त्यांना या ठिकाणी लाभलेला आहे. त्यांचा जन्म इसवी सन 1533मध्ये पैठण या ठिकाणी व इसवी सन 1599मध्ये त्यांनी समाधी पैठण या ठिकाणी घेतली. हा काळ अहमदनगरच्या निजामाचा कालखंड होता. संत एकनाथांनी सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये भागवत धर्माचा प्रसार व सामाजिक सुधारणा करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. भावार्थ रामायण हा रामकथेला चं रूपांतर मराठीत करणारा ग्रंथ हा भावार्थ रामायण हा संत एकनाथ महाराजांनी लिहिला. त्यानंतर त्यांनी भावार्थ भागवत धर्माचं किंवा भागवताचं मराठी भाषांतर व टीका करणारा ग्रंथ भावार्थ भागवत हा सुद्धा त्यांनी लिहिला. रुक्मिणी स्वयंवर, स्वात्मसुख, चिरंजीवी पदे अशी ग्रंथ त्यांनी लिहिली. एकनाथांनी सामाजिक समतेचा संदेश दिला. त्यांनी अस्पृश्यांनी मैत्री करून समतेचं तत्त्वज्ञान आचरणात आणलं. त्यांच्या लेखनामध्ये ओवी, अभंग, भारूड यांचा मोठ्या प्रमाणात वापर केलेला आपल्याला दिसून येतो. एकनाथ महाराजांचं वैशिष्ट्य म्हणजे, त्यांच्या साहित्याचं वैशिष्ट्य म्हणजे मराठी भाषेला साधेपण, ओज व लोकभाषेचा गोडवा देणारे असे साहित्यिक म्हणून संत एकनाथांचा आपल्यास या ठिकाणी नामोल्लेख करावा लागेल. त्यानंतरचे प्रमुख संत आहेत संत तुकाराम महाराज. त्यांचा कालखंड साधारणतः 1608 ते 1649 असा हा 41 वर्षाचा कालखंड त्यांना लाभलेला आहे. 1608मध्ये त्यांचा जन्म तर 1649मध्ये त्यांचं वैकुंठ गमन झालेलं आहे. हा काळ शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेचा कालावधी त्या कालखंडामध्ये येतो. संत तुकारामांनी त्यांच्या जीवनामध्ये महत्त्वाचे असे साहित्य निर्मिती त्यांनी केलेली आहे. तुकाराम महाराजांच्या अभंग रचनेतून विठ्ठल भक्ती, दैनंदिन जीवनातील अनुभव, सामाजिक संदेश, भक्तिनिरूपण याचा समावेश त्यांनी त्या साहित्यामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. तुकाराम गाथा हे त्यांचे प्रमुख कार्य असून त्यात सुमारे 4000हून अधिक अभंग आहेत. त्यांच्या या अभंगामध्ये सामाजिक समतेचा संदेश, अहिंसा, भक्ती, वैराग्य, सत्य, नीतिमत्ता यांचा प्रभाव या 4000 अभंगामध्ये तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये आपल्याला दिसून येतो. ते वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ संत म्हणून गणले जातात. तुकाराम महाराजांच्या साहित्याची भाषा अतिशय साधी, सरळ, ओघवती अशी आहे.
त्यांनी लोकांना निस्वार्थ भक्ती शिकवली. तर या सर्व संतांचा, ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, एकनाथ महाराज आणि तुकाराम महाराज, या संतांचं कार्य आणि त्यांचं जर साहित्य आपण जर पाहिलं तर आपणास असं म्हणता येईल की ज्ञानेश्वरांनी तत्त्वज्ञान मराठीत आणले, ज्ञानेश्वरांनी तत्त्वज्ञान मराठीत आणले, नामदेवांनी भक्तीचा प्रचार गावोगावी व पंजाबपर्यंत पोचवला, एकनाथांनी समाज सुधारणा आणि भागवत धर्म लोकांपर्यंत पोचवला आणि तुकारामांनी सामान्य माणसाच्या अनुभवाला भक्तीचा आधार देत अध्यात्माचे लोकशाहीकरण केले. असं या संतांचं कार्य महाराष्ट्राच्या लोकसाहित्यामध्ये अतिशय मोलाचा आणि महत्त्वाचा पाया घालण्याचं काम या संत साहित्याने केला. महाराष्ट्राचं लोकसाहित्य म्हणजे लोकांच्या जीवनातून, परंपरेतून, लोकसंस्कृतीतून निर्माण झालेलं सृजनशील असं साहित्य आहे. हे लेखन विद्वानाच्या दालनात नव्हे तर सामान्य लोकांच्या अनुभवातून, बोलीभाषेत सहज सुंदर शब्दात घडलेले आहे. महाराष्ट्रातील लोकसाहित्यात त्याचे विविध प्रकार आपल्याला दिसतात. तर या संत तुकाराम महाराजांच्या जीवनाला मूर्त रूप देण्यासाठी पुणे जिल्ह्यातील पुणे शहराच्या जवळ देहू या ठिकाणी तुकाराम महाराजांचं गाथा मंदिर, त्या गाथेचं मूर्त रूप देण्यासाठी गाथा मंदिर त्या ठिकाणी उभारल्यास आपल्याला पाहावयास मिळतं. या गाथेतील महत्त्वाचे चित्ररूपामध्ये ती पूर्ण गाथा या गाथा मंदिरामध्ये साकारलेली आहे. असे सुंदर असं गाथा मंदिर आहे. तर या संत साहित्याचा आपण विचार करत असताना हे लोकसाहित्य आणि परंपरा याचा आपल्याला प्रामुख्याने विचार करावा लागेल. तर या संत साहित्यामध्ये, लोकसाहित्यामध्ये महाराष्ट्राचं लोकसाहित्य म्हणजे लोकांच्या जीवनातून, परंपरेतून व लोकसंस्कृतीतून निर्माण झालेलं सृजनशील असं ते साहित्य आहे. हे लेखन विद्वानांच्या दालनात नव्हे तर सामान्य लोकांच्या अनुभवातून झालेलं असं आहे. त्या लोकसाहित्यामध्ये प्रामुख्यानं अभंग, गाथा, भारूड, पोवाडे, लावणी आणि ओवी एवढे साहित्य प्रकार आपल्याला या संत साहित्यामध्ये त्या कालावधीमध्ये संत कालामध्ये पाहायला मिळतात. तर त्या एक एक करून आपण पाहूया. अभंग, संत साहित्याचा एक प्रकार म्हणजे अभंग. अभंग म्हणजे न भंगणारा, न तुटणारा. संतांनी रचलेले भक्तिपर पद्य, ओव्या या छंद अभंग या छंदात मांडलेले आहेत. या अभंगाचं वैशिष्ट्य म्हणजे साधी, सरळ, ओघवती भाषा. त्याचा विषय म्हणजे विठ्ठल भक्ती, वैराग्य, समता, सामाजिक संदेश असा हा त्याचा विषय आहे. संतांच्या अभंग रचना संत तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये आपणास अभंग पाहावयास मिळतात. संत नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, सोयराबाई, जनाबाई यांच्या अभंगाच्या संग्रहामधून सुद्धा आपल्याला हे अभंग पाहावयास मिळतात. या अभंगाचा लोकसाहित्याच्या माध्यमातून ग्रामीण भागापर्यंत संदेश पोहोचवण्याचं काम या अभंगाने केलेलं आहे. त्यानंतर दुसरा प्रकार आहे गाथा. गाथा म्हणजे एखाद्या संतांच्या किंवा समाजसुधारकांच्या, धार्मिक भाविकांच्या रचनांचा संग्रह म्हणजे गाथा होय. गाथेचं वैशिष्ट्य म्हणजे भक्तिभाव, तत्त्वज्ञान आणि जीवन मार्गदर्शन असा हा गाथेचा मुख्य वैशिष्ट्य आहे. तर त्याचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर ज्ञानेश्वरी. गाथा न म्हणता ग्रंथ व परंपरेच्या ज्ञानेश्वरी गाथा म्हटलं जातं. तुकारामांची गाथा समोर आपल्या स्क्रीनमध्ये दिसते. तुकारामांची गाथा 4000 ओव्यांचा हा ग्रंथ तुकाराम महाराजांच्या अभंगाचा संग्रह आहे. त्यानंतर एक जनाबाईंची गाथा, नामदेवाची गाथा अशा अनेक गाथा आपल्याला संत साहित्यामध्ये पाहावयास मिळतात. गाथेमुळे संतांचे विचार व भक्तिभाव लोकांपर्यंत पोचवण्याचं कार्य या गाथेने केलेलं आहे. तिसरा लोकसाहित्य प्रकार आहे भारूड. भारूड म्हणजे काय? तो लोकांना हसवत शिकवणारा पद्य प्रकार म्हणजे भारूड होय. भारुडाची वैशिष्ट्ये म्हणजे लोकभाषा, विनोद, रूपक, नाट्यमयता इत्यादी वैशिष्ट्ये आपणास या भारुडाचे पाहावयास मिळतील. भारुडामधून सामाजिक ढोंगीपणा, अन्याय यावर टीका भारुडकारांनी केले पाहावयास मिळते. त्याच्यामध्ये संत एकनाथ महाराजांचे भारूड प्रसिद्ध आहेत. भारुडामध्ये सुद्धा निर्गुण भारूड आणि सगुण भारूड असे दोन प्रकार पाहावयास मिळतात. निर्गुण भारूड म्हणजे आध्यात्मिक संदेश देणारं भारूड
आणि सगुण भारूड म्हणजे विठ्ठल भक्तीवर आधारित भारूड. तर या भारुडाचा समाज जागृती व लोकरंजन किंवा मनोरंजनासाठी दोन्ही प्रकारे उपयोग केला जातो. दुसरा प्रकार आहे पोवाडा. वीरपुरुषांच्या शौर्यकृत्यांना गीतरूपात उल्लेख करणारा साहित्य प्रकार म्हणजे पोवाडा होय. या पोवाड्याचे वैशिष्ट्य म्हणजे पोवाडे हे वीररसाने युक्त वीररस प्रधान धैर्य जागवणारे असे पोवाडे होते. त्या पोवाड्या गायनासाठी तबला, हलगी, ढोल यांच्या तालावर ते पोवाडे गायले जायचे. त्या पोवाड्यांचा विषय शिवाजी महाराजांचे शौर्य, सिंहगडचा पोवाडा, प्रतापगडांचा पोवाडा, पानिपत, स्वराज्य स्थापनेच्या घटना इत्यादी घटनांचं वर्णन या पोवाड्यामध्ये आपणास पाहावयास मिळतं. या पोवाड्यामध्ये जे सुद्धा ऐतिहासिक पोवाडे आणि सामाजिक सुधारणा दर्शवणारे पोवाडे असे त्याचे प्रकार आपणास पाहावयास मिळतात. दुसरा लोकसाहित्य प्रकार आहे लावणी. लावणी म्हणजे रंजन करणे. मराठी लोकनाट्य तमाशातील प्रमुख काव्य प्रकार म्हणजे लावणी. या लावणीचं वैशिष्ट्य म्हणजे झंकारदार ताल, तालबद्ध पद्य, नृत्य, गायन याची साथ या लावणी काव्य प्रकाराला असायची. स्त्री गायिका लावणीमधून गाऊन नाचून गात असे. समाजातील घटना, प्रेम, विरह, सामाजिक विडंबन हे या लावणीमधून समाजासमोर मांडलं जायचं. महाराष्ट्रातील साहित्य प्रकारामध्ये किंवा लावणी साहित्य प्रकारामध्ये राम जोशी, होनाजी बाळा, प्र के आत्रे हे प्रसिद्ध लावणीकार महाराष्ट्रामध्ये होऊन गेले. या लावणीमध्ये सुद्धा विविध प्रकार आपणास पाहावयास मिळतात. त्याच्यामध्ये भाव लावणी, प्रेम आणि करुणेवर व्यक्त झालेली लावणी म्हणजे भाव लावणी, आणि निर्गुण लावणी किंवा भक्ती लावणी ज्याच्यामध्ये देवाची भक्ती असते अशी ही निर्गुण किंवा भक्ती लावणी. अशा लावणी प्रकार. पुढचा प्रकार आहे ओवी. स्त्रियांनी काम करताना, उदाहरणार्थ धान्य काढताना, रांगोळ्या काढताना, दळण करत असताना, लग्नातील काही प्रसंग करत असताना गायली जाणारी लोककविता म्हणजे ओवी होय. ओवीमध्ये 4 ओळीचा पद्यबंध त्या ओवीमध्ये असायचा. 4 ओळीचा पद्य. त्याची रचना साधी, सरळ, सोपी आणि बोलीभाषेतील असायची. घरगुती प्रसंग, सासूसून, लग्न, ऋतू या निसर्गातील घटनांचा उल्लेख या ओव्यामध्ये असा आढळून येतो. स्त्रियांच्या भावविश्वाला अभिव्यक्ती प्राप्त करण्याचं काम या ओवीने केलं, लोकगीतांनी केलं. लग्नातील मंगलाष्टक असतील, सुभाषित असतील हे सुद्धा ओव्यामधून व्यक्त होता. तर अशा पद्धतीनं प्राचीन मराठी साहित्यामध्ये महाराष्ट्राचे लोकसाहित्य म्हणजे जनतेच्या जीवनाचा आरसा, त्याच्यामधील गाथा हा लोकवाङ्मयाचा प्रकार, अभंग हा भक्तिप्रधान पद्य, भारूड विनोदातून शिकवण, पोवाडे शौर्याचं गीत, लावणी म्हणजे तालबद्ध रंजन आणि ओवी म्हणजे स्त्रियांचं भावगीत असे साहित्य प्रकार आपण पाहिले. यामुळे महाराष्ट्राची लोकसंस्कृती, जीवनमूल्य व भारतीय समतेची परंपरा आजवर टिकून राहिली व भारतीय ज्ञान परंपरेमध्ये या प्राचीन मराठी साहित्यानं आपलं आमूलाग्र असं योगदान दिलेलं आहे. ते आज आपण या ठिकाणी पाहिलं. धन्यवाद.